पहिल्या दिवसातला दुसरा सामना आपल्या भेटीस आला. एका बाजूला काळ्याची वाडी संघ आणि दुसऱ्या बाजूला MK बॉयज खामगर. नाणेफेकी गमावून प्रथम क्षेत्ररक्षण करताना पाहतोय आणि नाणेफेकी जिंकून एक धाडसी निर्णय घेताना काळ्याची वाडी हा संघ दुसऱ्या सामन्याला होईल सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहतोय आपण कमलाकर. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याची इथे मात्र संधी आणि झेलची संधी इथे मात्र उपलब्ध झाली. पहिल्या चेंडूवरती मोठा गडी बाद झालाय. धक्का क्रमांक लागतो पहिला काळ्याची वाडी या संघाला. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करायचा होता फलंदाजाला, परंतु मिस्टाईम फटका पाहतोय आपण आणि पहिल्या चेंडूवरती झेलच्या स्वरूपात बाद व्हावं लागतंय. चांगली गोलंदाजी पाहिली आपण गोलंदाज कमलाकरची, ज्याला बुमरा या नावाने देखील संबोधलं जात आहे. आता मात्र इनेट नंबर 3 वरती फलंदाज जाईल तो सुरेश. डावकुरे आताचा फलंदाज पाहतोय इनेट नंबर 3 वरती इंटर झालाय. 5 षटकांची ही देखील लढत पाहायला मिळेल. पहिल्या दिवसातली दुसरी लढत. पहिला सामना पाहिला आपण, नक्कीच रफ अँड टफ सामना झाला जिथे 3 चेंडू 3 धावेची गरज होती. त्यानंतर दुहेरी धाव एकवटली जिथे झेलची संधी देखील निर्माण झाली होती आणि तो झेल ड्रॉप झाला. तिथून 2 चेंडू आणि विजयासाठी 1 धाव आणि ती 1 धाव देखील सुखरूपरित्या एकवटली आणि 1 चेंडू राखून चंदेरी चिंचोली या संघाने दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. जाऊयात या सामन्याकडे. फलंदाज डावकर हाताचा सुरेश. इथे लॉफ्ट करायचा प्रयत्न होता परंतु व्यवस्थित चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. 1 धाव, 1 धावेने धावफलकाचा श्री गणेश केला जातोय. चांगली गोलंदाजी कमलाकरच्या माध्यमातून फेकली जाते, ज्याने पहिल्या चेंडूवरती सलामीला आलेल्या फलंदाजाला तंबूचा आश्रय दाखवला आणि त्यानंतर मात्र या चेंडूवरती 1च धाव. किचत जर्सी क्रमांक 1001 नाव देखील आपण पाहतोय मथुर. आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु स्विंग अँड मिस चेंडू जातोय निर्धाव. खूप चांगली गोलंदाजी P1च्या षटकामध्ये हाताळली जाते, जिथे मात्र पहिल्याच षटकामध्ये जास्तीत जास्त धावा एकवटण्याचा सर्व फलंदाजांचा प्रयत्न असतो. तिथून हे षटक मात्र खूप चांगल्यारीत्या हाताळलं जातंय. नक्कीच थोडासा रनअप मध्ये अडथळा निर्माण झालाय गोलंदाज कमलाकरचा. याच प्रकारची गोलंदाजी केली तर कमीत कमी धावसंख्येवरती नक्कीच उभा करू शकतो काळ्याची वाडी या संघाला, परंतु मोठे फटके खेळावे लागतील. P1च्या षटकामध्ये अगदी अखुडलेलं क्षेत्ररक्षण पाहतोय. 2च क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर इथे आता कट करण्याचा प्रयत्न होता परंतु सुरेखरित्या इथे मात्र घडतंय काय, थोडीशी चूक यष्टीरक्षकाच्या माध्यमातून स्वतःच्या गोलंदाजालाच हिट केलं जात आहे. 1 धावसंख्या धावफलकावरती स्थगित पाहतो आपण. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज कमलाकर. हा खोलवर टप्प्याचा चेंडू बॅटीच्या रडार मध्ये आला होता परंतु बॅटी या शॉट मध्ये थोडीशी ताकद कमी पडली. 2 धावेचा मानस होता, 2 धावा एकवटल्यात. तिसरी धाव असेल का नाही, सुरेख बॅकअप पाहायला मिळतोय. 2 धावा, 2 धावेने बऱ्याच उशिरानंतर धावफलक पुढे सरसावतोय. 3 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. या षटकाचा विचार केला तर अद्यापही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 5 चेंडू हाताळलेत, 5 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. हा खोलवर टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगला विरकावून दिला चेंडूला. चेंडू जाईल हवाई सफर.
पहिल्या सत्रातला हा दहेशच्या बॅट मधून आलेला खणखणीत षटकार. पहिलं षटक समाप्त झालंय. धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. तर आयोजक विष्णू वारा. 12व्या प्रतिनिधीच्या मोबाईल खिशामध्ये मोबाईल सापडलाय. 2 धावेची पेनल्टी नक्कीच. धन्यवाद. तर 12वा प्रतिनिधी काल्याच्या वाडी या संघाचा इथे मात्र उपस्थित आहे आणि त्याच्या खिशामध्ये नक्कीच मोबाईल सापडलाय. तर 2 धावेची इथे मात्र पेनल्टी दिली जाईल, याची नोंद घ्यायची काल्याची वाडी या संघाने. पहिलं सत्र समाप्त झाल्यानंतर त्या नक्कीच 2 धावा मायनस केल्या जातील, याची नोंद घ्यायची. पहिलं षटक समाप्त झालं. धावसंख्या धावफलकावरती पाहतोय आपण 9 धावा. आता मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज पाहतोय आपण मनोज आणि स्ट्राईक वरती फलंदाज डावखोर हाताचा सुरेश. आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. तर लेग स्ट्राईकला तिथे भरपूर मोठी गॅप होती, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि 2 धावा अगदी वाऱ्याच्या वेगामध्ये कंप्लीट केल्या जातील. 2 धावेने धावफलक पुढे सरसावतंय. 11 धावा. एकेरी दुहेरी धावा नक्की नाही, पण धावा येणं गरजेचं असेल काल्याची वाडी या संघाला, कारण की पहिल्या षटकामध्ये अगदी कंजूस पद्धतीची गोलंदाजी हाताळली गेली कमलाकरच्या माध्यमातून. आता दुसरा गोलंदाज पाहतो. आखोटाप्याचा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न होता फाईनच्या क्षेत्रामध्ये, परंतु व्यवस्थित बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. हा चेंडू येईल तो निर्धाव. एकेरी दुहेरी धावांना इथे मात्र प्राधान्य दिलं जातं. पहिल्या षटकाचा विचार केला तर शेवटच्या षटकामध्ये एक मोठा प्रहार आला होता फलंदाज दहेशच्या माध्यमातून, आणि तोच फलंदाज आता मात्र स्ट्राईक वरती पाहतोय आपण. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सामना करायला मनोज. इथे मात्र अपील केली जाते, परंतु पंच आमच्या दिशेने वळून सांगतील हा चेंडू येतोय तो स्क्वेअर. अतिरिक्त धाव ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा चेंडू पाहायला मिळालाय आणि एकच धाव ऍड केली जाईल. 13 धावसंख्या धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती मनोज. हा चेंडू खोलवर टप्प्याचा. पुन्हा एकदा ज्या मागच्या षटकामध्ये ज्या दिशेला भिरकावलेला षटकार, त्याच दिशेला हा चेंडू देखील भिरकावून दिलाय बॅट्समन दहेशच्या बॅटमधून आलेला हा दुसरा दमदार षटकार, आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहतोय तब्बल 19 धावा. याच प्रकारची फटकेबाजी करावी लागेल दहेशला, कारण की विचार केला तर नाणेफेकी जिंकली आणि प्रथम धाडसी निर्णय घेऊन फलंदाजी स्वीकारली. आता मात्र खराब दिशा पाहतोय आपण. लेगस्टिकच्या भरपूर बाहेर या आधीचा चेंडू पाहिला षटकार, त्या अगोदरचा चेंडू पाहिला तर ऑफस्टिकच्या बाहेर. या चेंडूवरती पाहूया आपण एकेरी धाव, दुहेरी धाव, चौकार या षटकार. इथे हलक्या हाताने कट केलाय. नक्कीच खराब चेंडूवरती समाचार घेतला जातो आणि चांगल्या चेंडूवरती सन्मान दिला जातो. हे देखील क्रिकेटमध्ये फार महत्वाचं असतं. काही फलंदाज पाहायला गेलं तर प्रत्येक चेंडूवरती षटकार आणि चौकार याची अपेक्षा करत असतात, परंतु एका चांगल्या खेळाडूची हीच गुणवत्ता असते. खराब चेंडूवरती समाचार घेतला जातो आणि चांगल्या चेंडूवरती सन्मान दिला जातो. थोडं अंपायरची देखील इथे मात्र कवायत आपण पाहायला मिळते. डावखोर हाताचा फलंदाज स्ट्राईक वरती. आता मात्र सुरेश. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता.
अपील दिली जाते, परंतु नक्कीच पंचांनी इथे मात्र उसळी चेक केली चेंडूची, अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली. शरीराचा वेध घेताना हा चेंडू पाहतोय आपण. धावसंख्या पाहतोय आपण 21. शेवटचा चेंडू या षटकातला. नक्कीच या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न असेल फलंदाज सुरेशचा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. सुरेख चेंडू हाताळला गेलाय. हा चेंडू येतो निर्धाव. नक्की षटकारानंतर एक चेंडू वाईट आला होता, त्यानंतर मात्र कमबॅक करून दिलाय. 2 षटक समाप्त झालेत. धावफलकावरती धावा पाहतोय आपण. 1 गड्याच्या मोबदल्यात 21 धावा. आता मात्र 18 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. स्पीड अप करायचा मित्रांनो विनंती असेल. अद्यापही भरपूर सामने खेळवायचे. पहिलाच दिवस आहे या स्पर्धेचा. आता मात्र 2 षटक समाप्त झालेत पॉवर प्लेचे. त्यानंतर कुठेतरी क्षेत्ररक्षण असेल विखुरलेलं आपण पाहू शकता. नवीन गोलंदाज पाहतोय. 2 षटक समाप्त झालेत. 21 धावा. धावफलकावरती तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवरती कमलाकर उर्फ बुमराह, ज्याने पहिल्या P1च्या षटकामध्ये पहिले 5 चेंडू अतिशय सुरेखरित्या हाताळले होते. ज्या षटकामध्ये फक्त 5 चेंडूवरती 3च धावा खर्च केल्या, परंतु शेवटच्या चेंडूमध्ये दमदार षटकार पाहिला होता. आता मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फटक्यावरती नाराज दिसतोय फलंदाज दयेश. हा येतोय निर्धाव चेंडू. नक्कीच दयेश देखील विचार करत असेल. फटका खेळायचा होता, परंतु बॅटवरती आला नाही चेंडू. या चेंडूवरती जर मोठा प्रहार आला असता तर धावसंख्या देखील वाढली असती, परंतु पहिला चेंडू निर्धाव. आता पुन्हा एकदा खूप चांगली गोलंदाजी हाताळली जाते गोलंदाज कमलाकरच्या माध्यमातून. पहिलं षटक देखील याच पद्धतीचं हाताळलं होतं आणि त्याच षटकाचे पुनरावृत्ती की काय असं षटक इथे हाताळलं जात आहे. 2 चेंडू फेकलेत आणि 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे. पुन्हा एकदा सामना करेल दयेश, ज्याच्या माध्यमातून 2 मोठे हिट देखील पाहिलेत आपण. 2 षटकार. पुन्हा एकदा सामना करतोय गोलंदाज कमलाकरचा. आता मात्र इथे स्वतः गोलंदाज कमबॅकच करतोय. 2 चेंडू निर्धाव फेकलाय आणि तिसऱ्या चेंडूवरती मोठी विकेट प्रस्थापित करून देतोय आपल्या संघासाठी. धावसंख्या 21 वरती लागणारा दयेशच्या माध्यमातून दुसरा धक्का. खूप चांगल्या पद्धतीची इथे मात्र गोलंदाजी स्वीकारली जाते कमलाकरच्या माध्यमातून. 3 चेंडू फेकले. 3ही चेंडूंवरती एकही धाव नसेल आणि 1 गडी बाद आहे. तो मात्र दयेश जो चांगली फलंदाजी करत होता. नवीन फलंदाज पाहतो शरदला फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूला देखील सन्मान दिला गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, परंतु नकार देतोय शरद. एकच धाव, एका धावेपेक्षा जास्त नसेल. 4 चेंडू फेकलेत, परंतु एकच धाव खर्च केले. अद्यापही येणारे 2 चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या धावफलकावरती पाहतोय 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र डावखुऱ्या हाताचा फलंदाज लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन वारंवार पाहतोय आपण मैदानावरती. जो इनेट नंबर 3 वरती आला होता फलंदाज सुरेश सामना करेल गोलंदाज कमलाकरचा. फुल टॉस चेंडू आडव्या बॅटने खेळून दिलाय. तिथे आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. 1 बाउन्स और 4 धावांसाठी
चौकार. बऱ्याच उशिरानंतर हा मोठा फटका पाहायला मिळालाय. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी करत होता गोलंदाज कमलाकर, ज्याने 4 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव खर्च केली होती. परंतु आता पांडुवरती आलाय हा चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहतोय आपण 26 धावा. नक्कीच या शेवटच्या चेंडूवरती देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असेल. 30+ धावा उभारायची असेल 3 षटकांमध्ये, परंतु गोलंदाजाचा देखील विचार केला तर चांगली गोलंदाजी हाताळली जाते. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. धावसंख्या धावफलकावरती पाहतोय 26 धावा. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू ऑफसाइडला हलक्या हाताने कट केलाय चेंडूला. सुरेख चेंडू, एकच धाव, एक धावसंख्येने धावफलक पुढे सरसावते. धावफलकावरती 27 धावा. 3 षटक समाप्त झालायत. नक्कीच 3 षटकाच्या समाप्तीनंतर इथे मात्र रिंग्स ब्रेक पाहतोय. तीन षटक समाप्त झालेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहतोय 27 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. तीन षटक समाप्त झाले. धावफलकावरती धावा पाहतोय आपण 27 धावा. अद्यापही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल पहिल्या सत्रातला आणि सामना करेल फलंदाजी मार्कवरती इनॅट नंबर 3 वरती गेलेला डावखुरा हाताचा फलंदाज सुरेश. नॉन स्ट्राईकला फलंदाज पाहतोय आपण शरद. दोन्ही शरदचा विचार केला तर फक्त एकच चेंडू फेस केलाय आणि स्ट्राईक वरती फलंदाज डावखुरा हाताचा सुरेश, ज्याने मात्र 7 चेंडू फेस करत असताना 9 धावा वैयक्तिकरित्या खेळल्यात. गोलंदाज मार्क वरती होता सुनील. पहिला चेंडू अगदी अखूट टप्प्याचा. हा चेंडू येतो व्हाईट स्क्वेअर. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरसावते 28 धावा. या 12 चेंडू मध्ये नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील. प्रथम फलंदाजी करतोय काळेची वाडी हा संघ. नाणेफेकी जिंकून विचार असेल मोठे फटके खेळून
आपल्या संघासाठी चांगली धावसंख्या उभारावी लागेल. 50 ते 55 धावा या मैदानावरती पहिलाच सामना पाहिला आपण जिथे 55 धावेची गरज होती आणि त्या सक्सेसफुल रित्या चेस झाल्यात. तर कुठेतरी 55 ते 60 धावेचीच अपेक्षा करत असेल काळेची वाडी हा संघ, परंतु त्या प्रकारची इथे मात्र गोलंदाजी होत नाहीये. खूप सुरेखरित्या अगदी खेळाडूंना बांधून ठेवलं जातं गोलंदाजीच्या जोरावरती. या प्रकारची गोलंदाजी इथे हाताळली जाते. MK बॉईज खामगर हा संघ पाहतोय आपण क्षेत्ररक्षक करत असताना. दोन्ही धावसंख्या पुढे सरसावते 30 धावा. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू बॅटीच्या रडार मध्ये आला होता. चेंडूला लेफ्ट केलाय, सीमारेषा पार चेंडू जातोय. 6 धावांसाठी हवाई सफर, षटकार. आता मात्र नक्कीच मिस टाइम फटका पाहतोय स्वतः. चांगला झेल पाहतोय आपण. इथे मात्र ज्या फलंदाजाने षटकार लगावला होता तोच फलंदाज आता तंबूच्या आश्रयामध्ये पाहायला मिळतोय. 36 या धावसंख्येवरती लागणारा तिसरा धक्का काळ्याची वाडी या संघाला. इथे मात्र नवीन फलंदाज एंटरल रवी डावखुऱ्या हाताचा फलंदाजाला मात्र बाद व्हावं लागलंय. ज्याने चांगली फलंदाजी हाताळली. इनेट नंबर 3 वरती गेला होता, परंतु आता तो तंबूच्या आश्रयामध्ये पाहतोय. षटकारानंतर कमबॅक करून देतो गोलंदाजी मार्कवरती सुनील, ज्याने 3 चेंडू फेस केले हाताळलेत आणि 9 धावा खर्च केल्यात. स्ट्राईक वरती नवीन फलंदाज पाहतोय तर रवी सामना करेल गोलंदाज साहिलचा. इथे मात्र हा देखील फटका चांगला आहे. त्या बाजूला जर विचार केला तर आउटफील्ड खूप फास्ट आहे. त्या बाजूने जर चेंडू खेळला तर अडत नाही, चेंडू जाते सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. अशाच मोठ्या फटकांची गरज होती काळेच्या वाडी या संघाला. जो 3 षटकामध्ये कुठेतरी कमजोर खेळ पाहायला मिळत होता, परंतु आता या 4थ्या षटकामध्ये अगदी वाऱ्याच्या वेगाने या धावा एकूण काढतायत. आज चौकारानंतर आलेला रवीच्या बॅटमधून दमदार षटकार. 6 धावा धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. तब्बल 46 धावा. अद्यापही एक चेंडू या 4थ्या षटकातला शिल्लक असेल. या षटकाचा विचार केला तर 5 चेंडू हाताळलेत आणि 5 चेंडू मध्ये तब्बल 19 धावा खर्च केल्यात. अद्यापही एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल. स्ट्राईकला फलंदाज रवी. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. आता मात्र झेलची संधी होती की काय, परंतु चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. हा चेंडू 6 धावांसाठी अजून एक बॅक टू बॅक दुसरा षटकार. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती तब्बल 52 धावा. 50 कंप्लीट. नक्कीच रवीच्या माध्यमातून 3 चेंडूंवर मागच्या सामन्यामध्ये 54 धावा लावल्या होत्या. 55 धावा या देखील या मैदानावरती चेस केल्या. या सामन्याचा विचार केला तर 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती पाहतोय 52 धावा. नवीन गोलंदाज शेवटचं षटक घेऊन स्लॉगोवरचं षटक ज्याला हाणामारीचं म्हटलं जातं. गोलंदाज हनुमान. इथे मात्र स्लोवर गतीचा चेंडू फसवा गतीचा चेंडू हाताळला गेलाय आणि पहिला चेंडू आलाय तो निर्धाव.
जर याच प्रकारची गोलंदाजी हाताळली गोलंदाज हनुमानने तर नक्कीच कमबॅक करताना पाहू आपण एम के बॉईज खामगर हा संघ. आणि जर एखादा मोठा फटका आला तर नक्कीच चांगली टोटल सेट होईल. आता हलक्या हाताने कट केलाय, क्षेत्ररक्षक येतोय दूरवरून चेंडूवरती. नक्कीच 2 धावेचा मानस आहे रवीचा, परंतु पहिली जी धाव होती ती अगदी हळुवाररित्या एकवटली होती आणि त्याचमुळे एकच धाव. आता मात्र स्ट्राईक वरती फलंदाज आलाय रवी, ज्याच्या माध्यमातून एक चौकार आणि 2 षटकार लगावलेत. तोच रवी सामना करेल गोलंदाज हनुमानचा. हा चेंडू इथे मात्र ऑफसाइडला कट केला. क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती, त्याच्या अवाक्याच्या बाहेर झेल होईल. रफ चेंडू जातोय सीमारेषा पार. 1 बाउन्स ओव्हर द रफ. 4 धावांसाठी चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या वेगाने पुढे सरसावतोय. धावफलकावरती पाहतोय 57 धावा. वैयक्तिक 20 या धावसंख्येवरती खेळ करतोय फलंदाज रवी. फक्त आणि फक्त 4 चेंडूचा इथे मात्र फेस करत असताना 20 वैयक्तिक धावसंख्यावरती अद्यापही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या शेवटच्या षटकातला. गोलंदाज हनुमान. हा पुलर लेनचा चेंडू लोअर फुल टॉस अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय. तिथे क्षेत्ररक्षक चांगलं. तोपर्यंत 2 धावेचा अवधी होता आणि 2 धावा देखील एकवटल्या जातील. दोन्ही धावफलक पुढे सरसावतो. धावफलकावरती 59 धावा. अद्यापही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या शेवटच्या षटकामध्ये. आता मात्र बॅटीच्या रडार मध्ये आला होता. चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न, परंतु लॉंग ऑनला खूप चांगला झेल टिपला गेलाय आणि जो रवी त्याच्या माध्यमातून खूप चांगली फलंदाजी पाहत होता तो आता मात्र तंबूच्या आश्रयामध्ये पाहू. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या पहिल्या सत्रातला. धावसंख्या धावफलकावरती लावली जाते 59 धावा. नवीन फलंदाज समीर पाहतोय. नवीन फलंदाज पाहतोय आपण समीरला. शेवटचा चेंडू पहिल्या सत्रातला. धावसंख्या धावफलकावरती 59. शेवटच्या चेंडूवरती समीर गेलाय. त्याचा देखील प्रयत्न असेल मोठा फटका यावा आणि एक भली मोठी टार्गेट सेट केली जावी. इथे अखूड टप्प्याचा चेंडू होता. अपसाइडला भिरकावण्याचा प्रयत्न, परंतु थोडीशी चूक अतिशय महागात पडते. इथे मात्र क्षेत्ररक्षकाचं लक्ष नव्हतं. त्याचाच त्या संधीचा फायदा घेत असताना इथे व्हाईट प्लस 1 धाव. 2 धावा ऍड केल्या जातील. धावफलकावरती 61 धावा. अद्यापही शेवटचा चेंडू शिल्लक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हनुमान आणि सामना करेल शरद. या चेंडूवरती नक्कीच गडी बाद झालाय. षटक होईल समाप्त. रनआउटच्या स्वरूपात इथे मात्र फलंदाज बाद होईल. धावसंख्या धावफलकावरती पाहतोय आपण 61 धावा. येणारे चेंडू असतील 30 आणि विजयासाठी बनवावे लागतील त्या 62 धावा. या अगोदरच सांगितलं होतं काळ्याची वाडी या संघाचा 12वा प्रतिनिधी. त्याच्या खिशामध्ये इलेक्ट्रिक वस्तू नक्कीच मोबाईल सापडला होता. त्या रिझन मुळे 2 धावा मायनस केल्या जात आहेत. आणि धावसंख्यावरती जर विचार केला तर येणारे चेंडू असतील 30 आणि विजयासाठी 60 धावेची गरज असेल. 62 धावेची गरज होती, परंतु 2 धावा मायनस करून 30 चेंडूंमध्ये विजयासाठी बनवायचे त्या एम के बॉईज खामगर या संघाला 60 धावा.
तर इथून मात्र आयोजकांकडून सूचना येते, नक्कीच ज्या 2 धावा मायनस केल्या होत्या त्या 2 धावा ऍड केल्या जातील. एक षटक जेव्हा समाप्त होईल काळ्याची वाडी या संघाचा, त्यानंतर ज्या धावफलकावरती असतील त्या धावसंख्यामध्ये 2 धावा ऍड केल्या जातील, याची नोंद घ्यायची काळ्याची वाडी या संघाने. तर या पुढील लढत असेल पहिल्या दिवसातली तिसरी लढत. पहिल्या फेरीतला तिसरा सामना पाहू आपण. एका बाजूला चोन तर दुसऱ्या बाजूला असेल राजे लवाळी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचंय. नेक्स्ट मॅच चोन विपक्ष राजे लवाळी. तर पुन्हा एकदा सूचना देते काळूची वाडी या संघाला. धावा चेस करायचे 62. MK बॉईज खामगर या संघाने पहिल्या षटकामध्ये जर 10 धावा लावल्या तर +2 किंवा किती धावा लावल्या तरी त्या पहिल्या षटकामध्ये +2 धावा ऍड केल्या जातील, याची नोंद घ्यायची दोन्ही संघाने. 30 चेंडूंमध्ये विजयासाठी बनवायच्या त्या 62 धावा. दुसऱ्या सत्रामध्ये पाहू आपण फलंदाजी करत असताना MK बॉईज खामगर हा संघ. इथे मात्र नक्कीच लवाळी संघाचा कर्णधार उपस्थित झालाय, तर चोन संघाच्या कर्णधाराला देखील विनंती असेल आपण देखील उपस्थित व्हायचं. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये हे 2 संघ पाहायला मिळतील. इथे मात्र नक्कीच नाणेफेकी केली जाते. पहिल्या दिवसातला तिसरा सामना एका बाजूला चोन आणि दुसऱ्या बाजूला राजे लवाळी हा संघ. चोन या संघाने नाणेफेकी जिंकली आणि पुन्हा एकदा फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलाय क्षेत्ररक्षणासाठी ते राजे लवाळी या संघाला. जाऊयात या सामन्याकडे, जिथे मात्र 30 चेंडूंमध्ये बनवायच्यात विजयासाठी तब्बल 62 धावा. या 62 धावांचं लक्ष चेस करण्यासाठी सलामीची जोडी पाहतोय मैदानामध्ये. एका बाजूला सुनील आणि दुसऱ्या बाजूला सुनील आणि हरेश ही जोडी मैदानामध्ये पाहतोय. 62 धावांचं लक्ष चेस करण्यासाठी, त्याच धावा डिफेंड करण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सज्ज होईल दयेश, ज्याच्या माध्यमातून 2 दमदार फटके पाहायला मिळाले होते, 2 षटकार लगावले होते. तोच दयेश गोलंदाजी मार्गावरती P1चं षटक हाताळण्यासाठी सज्ज होईल. नाणेफेकी जिंकून धाडसी निर्णय घेतला होता काळ्याची वाडी या संघाने. पहिल्या 2 षटकाचा विचार केला तर नक्कीच कुठेतरी निर्णय हा चुकीचा ठरवत होते फलंदाज, परंतु त्यानंतर दयेशने मारलेले 2 षटकार, त्यानंतर रफी आला होता, त्याने देखील 2 षटकार 2 चौकार लगावले होते. वैयक्तिक 22 धावा संख्येवरती तो बाद झाला. त्याची देखील चांगली फलंदाजी आणि या फलंदाजीच्या जोरावरती 62 धावांचं भलं मोठं लक्ष लावलं गेलंय. दुसऱ्या सत्राला होईल इथे मात्र सुरुवात. स्ट्राईक वरती फलंदाज पाहतोय हरेश आणि गोलंदाजी मार्गावरती दयेश. पहिला चेंडू जाते परंतु अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. पहिला चेंडू निर्धाव. वाडी या संघाचा तर पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला होता, परंतु त्यानंतर चांगली फलंदाजी, त्याच प्रकारची फलंदाजी इथे मात्र करावी लागेल MK बॉईज खामगर या संघाला. आता मात्र भिरकावण्याचा प्रयत्न, परंतु ऑफस्टिकच्या बाहेर भरपूर पाहतो चेंडू. हा अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावेने संघाचं खातं ओपन होईल. एक ही धावसंख्या पाहतोय आपण MK बॉईज खामगर हा संघ.
आता मात्र भिरकावण्याचा प्रयत्न लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत परंतु जजमेंट चुकीचं पाहतोय. अगोदर वाटलं की चेंडू थोडा पुढे येईल परंतु चेंडू आपला दिशा भरकटतो आणि जातो सीमारेषा पार. 1 बॉल्स 4 धावांसाठी चौकार. की चांगली गोलंदाजी पाहिली आपण गोलंदाज जयेशच्या माध्यमातून परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी असते ना त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळत नसतं. कारण की जर गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असतो तर क्षेत्ररक्षणाला देखील तितकंच साजेसं क्षेत्ररक्षण करावं लागतं. जर या चेंडूवरती झेल पकडला गेला असता तर फलंदाज बाद झाला असता प्लस या 4 धावा देखील वाचल्या असत्या. परंतु धावसंख्या पाहतोय आपण 5. थर्ड अंपायरची मागणी केली जाते. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतला जातोय. फलंदाज हरेशच्या माध्यमातून थर्ड अंपायर. तर विनंती करते सोमा पारदी. सोमा पारदी इथे मात्र थर्ड अंपायरची मागणी केली जाते. फलंदाज हरेशच्या माध्यमातून मनोज वरती आक्षेप घेतला जातोय गोलंदाजाच्या शैलीवरती. धावसंख्या पाहतो धावफलकावरती 5. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज गोलंदाज मनोज आणि सामना करेल फलंदाज हरेश. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू परंतु जिथे क्षेत्ररक्षक आहे डायरेक्ट हिटचा प्रयत्न. जर डायरेक्ट हिट झाली असती तर नक्कीच तिथे चित्र थोडस वेगळं पाहायला मिळालं असतं परंतु जर तरला क्रिकेटमध्ये महत्व दिलं जात नाही आणि इथे 1 धाव ऍड केली जाईल धावफलकावरती. धावसंख्या पाहतोय 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 6 धावा. P1चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती पाहतोय जयेश याला. आता सामना करेल तो मात्र सुनील. हा चेंडू इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक. आता मात्र सुखरूपरित्या 1 धाव आणि पंचांचा डिसिजन येतोय तो नो चेंडू. ओव्हरस्टेपिंगचा हा चेंडू पाहायला मिळाला गोलंदाजीच्या माध्यमातून. ओव्हरस्टेप केला गेलाय आणि हा येतोय तो नो चेंडू. या पुढील चेंडू फ्री हिटची संधी असेल फलंदाज हरेशला. उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू फ्री हिट. आता मात्र ऑफ साइडला भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक नाहीयेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाईल 1 बॉल्स ओव्हर द रोप. 4 धावांसाठी अजून एक हरेशच्या बॅट मधून आलाय खणखणीत चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या वेगाने पुढे सरसावते. धावफलकावरती 12 धावा. नक्कीच फ्री हिटच्या चेंडूवरती चांगला समाचार घेतला गेलाय हरेशच्या माध्यमातून. अद्यापही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल पहिल्या षटकातला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती जयेश. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक समाप्त झालाय. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. निर्धाव चेंडू. पहिला चेंडू फेकला होता निर्धाव. त्यानंतर मात्र वारंवार धावा खर्च केल्या. आता मात्र 5वा चेंडू फेकलाय निर्धाव. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला समाप्त शिल्लक असेल. सामना करेल पुन्हा एकदा हरेश. आता मात्र ऑनसाइडला भिरकावण्याचा प्रयत्न होता. इथे हो नाही करत करत सुखरूपरित्या 1 धाव ऍड केली गेली आहे आणि 1 ने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती 13 धावा. तर पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या आणि पेनल्टीच्या स्वरूपात 2 धावा अजून ऍड केल्या जातील धावफलकावरती. तर धावफलक पाहतोय आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा विजय MK खामगर या संघाच्या. 13 धावा लावल्या गेल्या होत्या धावफलकावरती. 2 धावा पेनल्टीच्या ऍड करून धावफलकावरती 15 धावा याची नोंद घ्यायची आहे. आता उर्वरित समीकरण असेल येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी
24 चेंडूमध्ये विजयासाठी 47 धावांची गरज असेल. तर बॅट्समनला जरा गरज असेल तर पाण्याची व्यवस्था केली जाईल. इथे मात्र पहिले षटक समाप्त झाले. धावफलकावरती 15 धावा. नवीन गोलंदाजी मार्गवरती सज्ज होईल अनंता आणि सामना करेल तो सलामीची जोडी पाहतो मैदानावरती. अद्यापही बिनगडी बाद 15 धावा लाभल्या गेल्यात. स्ट्राईक वरती फलंदाज पुन्हा एकदा हरेश आणि गोलंदाज सज्ज होईल अनंता. रनअप मध्ये थोडासा अडथळा निर्माण झालाय गोलंदाजावरती. इथे मात्र फसवा चेंडू फेकला होता परंतु व्यवस्थित चेंडू बॅटवर आला नाहीये. तिथे 2 धावेचा मानस होता परंतु नकार देतोय हरेश. एकच धाव, एका धावेपेक्षा जास्त नसेल. 1 ने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती 16 धावा. इथे मात्र आखोड टप्प्याचा चेंडू फेकला होता परंतु सुरेख यष्टीरक्षण पाहायला मिळाले आणि झेलच्या स्वरूपात बाद व्हावं लागतंय. सलामीचा फलंदाज ज्याच्या माध्यमातून 1 रन केली गेली होती तो फलंदाज आता मात्र बाद होईल. नवीन फलंदाज एंटर होईल तो मात्र इन नेट नंबर 3 वरती मनोज. इथे मात्र नो चेंडू. नक्कीच बॅट्समन आपण पाहतोय मनोज. फ्री हिटचा चेंडू असेल. गोलंदाजी मार्कवरती अनंता ज्याने पहिले 2 चेंडू नक्कीच खूप चांगल्या रीत्या हाताळले होते परंतु आता कुठेतरी दिशा भरकटलाय. समीकरण पाहतोय आपण अद्यापही 22 चेंडू आणि विजयासाठी 45 धावांचं लक्ष्य. MK बॉईज कामगार हा संघ फलंदाजी करतोय. इथे मात्र बॅटीच्या रडार मध्ये आला होता चेंडू. चेंडूला भिरकावून दिलाय सीमारेषा पार. चेंडू जाईल 1 बाउन्स ओव्हर द रफ. 4 धावांसाठी चौकार. हे 4 धाव्याने धावफलक पुढे सरसावतो. धावफलकावरती 21 धावा. नक्कीच अशाच प्रकारची फटकेबाजी करावी लागेल फलंदाज मनोजला कारण की लक्ष्य खूप मोठं आहे 62 धावांचं आणि या धावा चेस करायच्या असतील तर चौकार षटकारांची भाषा बोलावी लागेल. फलंदाज मनोज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होईल. गोलंदाज
अनंता. आता मात्र फुलटॉस चेंडूला विरकावून दिला हवाई सफर फाईनच्या क्षेत्रामध्ये. अगदी सुरेख षटकार. 6 धावांसाठी पाहतोय. 6 धावेने धावफलक पुढे सरसावतोय 27 या अंकावरती. खराब गोलंदाजी हाताळली जाते. अनंताच्या माध्यमातून कुठेतरी टप्पा हा मिस झाला धावफलकावरती. 27 धावा. अद्यापही दुसऱ्या षटकातले 2 चेंडू शिल्लक असतील. अजून एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु मिस झाला हा फटका. षटकारानंतर मात्र कमबॅक करतोय आता गोलंदाज अनंता. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. 29 चेंडूंमध्ये विजयासाठी बनवायच्यात आतापर्यंत 35 धावा. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू पुन्हा एकदा फेस करेल मनोज. हा भरपूर अखोड टप्प्याचा चेंडू पाहतोय आपण. पंच आमच्या दिशेने वळून सांगतील आहे तो वाईट. मेन पंचांच्या भूमिकेत पाहतोय आपण ओमकार विष्णू वारा. दुपारचं रिव्हर्स सेव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु पुन्हा एकदा फटका फसतोय. 2-1 षटकार 1 चौकारानंतर आलेला हा गोलंदाज अनंताचा सुरेख कमबॅक पाहतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 28 धावा. आता मात्र उर्वरित समीकरण पाहतोय आपण. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 34 धावेची गरज. दोन षटक समाप्त झाले. धावफलकावरती धावा पाहतोय आपण 38. नवीन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल तो रवी. जर रवीचा विचार केला तर फलंदाजीच्या जोरावरती स्वतः वैयक्तिक 22 धावा एकवटल्या होत्या. आता मात्र गोलंदाजी त्याच प्रकारची करेल का? परंतु पहिला चेंडू अतिशय ऑफस्टिकच्या बाहेर पाहायला मिळाला. एक अतिरिक्त धावेने धावफलक पुढे सरसावतोय 29 धावा. इथे मात्र अपील केली जाते आणि पंचांनी अपील देखील उचलून धरली आहे. लेग बाईटच्या स्वरूपात इथे मात्र फलंदाजाला बाद व्हावं लागतं. LBW आउट. पहिला चेंडू खराब हातावला होता त्यानंतर मात्र कमबॅक करून देतोय. जो हरेश सलामीला गेला होता त्याला मात्र आता तंबूचा आश्रय दाखवत असताना गोलंदाजी मार्कवरती रवी ज्याने फलंदाजी देखील सुरेख केली. आता गोलंदाजीमध्ये देखील आपल्या संघाला कमबॅक करून देतोय. नवीन फलंदाज इनेट नंबर 4 वरती एंटर होतील. जर्सी क्रमांक 45 रोहित शर्माची आठवण करून देणारा फलंदाज हनुमान त्याच प्रकारची खेळी करेल का? या मैदानावरती 62 धावा चेस करायच्या. या धावा सुखरूपरित्या चेस करेल का की 62 धावा संरक्षण केल्या जातील काळ्याची वाडी या संघाकडून? नाणेफेकी जिंकून प्रथम धाडसी निर्णय करत असताना फलंदाजी स्वीकारली परंतु तो निर्णय योग्य ठरवला आणि 62 धावांचं भलमोठं लक्ष लावलं. आता समीकरण पाहतोय 17 चेंडू 33 धावा.
पहिलाच चेंडू फेस करत असताना फलंदाज हनुमान ज्या पावली गेले होते त्या पावली पुन्हा एकदा तंबूच्या आश्रयामध्ये येतील. धक्का क्रमांक लागतोय 29 या धावसंख्येवरती. तिसरा हनुमान बॅक टू द पॅव्हलियन. नवीन फलंदाज एंटर होतील. कमलाकर त्याने मात्र 2 षटक हाताळले. त्याने देखील चांगली गोलंदाजी हाताळली होती, परंतु आता चांगली फलंदाजी करेल का? 16 चेंडू, समीकरण उरले 33 धावेचं. ज्या प्रकारची गोलंदाजी केली होती त्या प्रकारची फलंदाजी करावी लागेल आणि रवीला देखील ज्या प्रकारची फलंदाजी केली होती त्याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. विजयासाठी 16 चेंडू 33 धावा. फुलटॉस चेंडू हलक्या हाताने डिफेंड केला चेंडूला. नक्कीच कमलाकरला देखील ठाऊक आहे मागच्या षटकामध्ये मनोजने ज्या प्रकारची बॅटिंग केली होती त्याच प्रकारची या षटकामध्ये देखील बॅटिंग करावी लागेल मनोजला आणि त्याचमुळे स्ट्राईक हलक्या हाताने ढकलून दिले. एक चेंडू सिंगल काढलाय. आता रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये इथे घडतंय काय मिसफील्ड, परंतु नक्कीच नकार देतोय मनोज. जिथे एक धाव देखील आली असती, परंतु मनोजला स्वतःवरती विश्वास आहे. मोठे फटके खेळण्याची क्षमता या फलंदाजामध्ये आहे. मागच्या षटकामध्ये देखील पाहिलं आपण, एक षटकार एक चौकार लगावला. आता मात्र पुन्हा एकदा मनोज इथे अजून एक रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. अपील उचलून धरले, परंतु अपील मध्ये उत्साह जास्त आणि आत्मविश्वास फार कमी. खूप चांगली इथे मात्र गोलंदाजी रवीच्या माध्यमातून केली जाते. फिरकीचा पटू. आता मात्र फुलटॉस चेंडू हलक्याने कट केला चेंडूला. तिथे क्षेत्ररक्षक येतोय. पुन्हा एकदा एकच धाव. 1 धावेने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती 31 धावा. आता मात्र समीकरण उर्वरित पाहतोय आपण. येणारे चेंडू असतील 12 आणि विजयासाठी 31 धावा. पहिला दिवस या स्पर्धेचा. बारा चेंडू आणि विजयासाठी 31 धावेची गरज असेल. 3 षटक समाप्त झालेत. धावफलकावरती लावल्या गेलेत 31 धावा. 62 धावांचं लक्ष्य. कैलासवासी पंढरीनाथ वारा स्मृती चषक 2023-24 जय श्री गणेश मंडळ वारेची वाडी आयोजित आदिवासी ठाकूर कातकरी समाजाकरिता टेनिस क्रिकेटचे भव्य दिव्य इथे मात्र सामने आयोजित केले गेलेत. भव्य दिव्य असं आयोजन देखील पाहतोय. ब्रदर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. घर बसल्या देखील आपण YouTube वाहिनीवरती ही स्पर्धा पाहू शकतो. आता जाऊयात सामन्याकडे. सामन्याचं समीकरण पाहू शकता. 12 चेंडू आणि विजयासाठी 31 धावा. 15.50 च्या सरासरीने इथे मात्र
धावसंख्या उभारावी लागेल. फलंदाजी स्ट्राईक वरती फलंदाज मनोज, गोलंदाज दयेश. अशाच प्रकारचे मोठे फटके खेळावे लागतील फलंदाज मनोजला, कारण की टार्गेट देखील तितकंच मोठं आहे. षटकाराने धावसंख्या पाहतो आपण 38. पुन्हा एकदा सामना करेल गोलंदाज दयेश शाह. आता हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडू. निर्धाव प्रकारचे चेंडू फेकले गेले तर नक्कीच काळ्याची वाडी हा संघ या सामन्यामध्ये पकड मजबूत करेल, परंतु इथून येणारे मोठे फटके सामन्यामध्ये वर्चस्व गाजवेल तो MK बॉयज कामगार हा संघ. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू हाताळलाय गोलंदाज दयेशने आणि हा चेंडू देखील येतोय निर्धाव. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे फेकले गेलेत. आता समीकरण थोडस कठीण पाहतोय आपण. 9 चेंडू आणि 24 धावा. समीकरण कठीण असलं तरी मोठा फटका आला तर कामगार या संघाकडे हा सामना देखील फिरताना पाहू शकतो. येणारा चेंडू या चेंडूवरती बॅटीची लागते वरची कड आणि जो फलंदाज ज्याच्या माध्यमातून 2 षटकार 1 चौकार लगावला होता तो मात्र आता तंबूच्या आश्रयामध्ये. मनोज बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज एंटर होतील. रमेश डावकुरे त्याचा फलंदाज. आता समीकरण कुठेतरी कठीण होत आहे. 8 चेंडूमध्ये 24 धावा. 12 चेंडूंमध्ये बनवायच्या त्या 31 धावा. पहिला चेंडूचा विचार केला तर सुरेखरित्याचा फेकला होता, परंतु नंतरचा चेंडू पाहिला तर आपण पहिलाच चेंडू वाईट होता, त्यानंतर मात्र षटकार आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 निर्धाव आणि या निर्धाव चेंडू नंतर आलेल्या दबावामुळेच की काय फलंदाज मनोजला इथे मात्र बाद व्हावं लागतंय. नवीन फलंदाज डावकर त्याचा. हा चेंडू इथे मात्र लेग स्टिकला भिरकावून दिलाय चेंडूला. चेंडू थांबत नाहीये, जातोय सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पाहतोय आपण 42. आता मात्र 7 चेंडू मध्ये बनवायच्यात 20 धावा. जर या शेवटच्या चेंडू मध्ये एखादा मोठा फटका आला, षटकार किंवा चौकार आला तर नक्कीच विजयाच्या आशा पल्लवित असतील त्या MK बॉयज कामगार या संघाच्या. तर इथून मात्र निर्धाव चेंडू आला तर पूर्णपणे कॉन्फिडन्स घेऊन शेवटच्या षटकामध्ये जाईल तो काळ्याची वाडी हा संघ. या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 धावांसाठी हा येतोय चौकार. बॅक टू बॅक 2 चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती पाहतोय 46 धावा. आता उर्वरित समीकरण पाहतोय 6 चेंडू आणि विजयासाठी 16 धावसंख्येची गरज.
इथे मात्र पहिल्या चेंडूवरती गडीला बाद केलं जात आहे. कमलाकर ज्याने चांगलं षटक हाताळलं होतं, परंतु फलंदाजी चांगली करता आलं नाहीये. नवीन फलंदाज गेलाय. 5 चेंडू विजयासाठी 16 धावसंख्येची गरज. या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर आशा पल्लवित करून देईल फलंदाज. फलंदाजीवरती नवीन फलंदाज पाहतोय आपण. हिरामन पहिला चेंडू फेस करेल. गोलंदाज समीरचा. 5 चेंडू 16 धावा. खोलवर टप्प्याचा चेंडू वेगवान गतीचा चेंडू होता, तर नक्कीच इथे धावचीत देखील नसेल आणि रन देखील नसेल. जर सर्व संघांच्या खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे, जर यष्टीरक्षकाने व्यवस्थितरित्या चेंडू गॅदर केला तर कुठल्याच प्रकारची धाव नसेल. तर यष्टीरक्षकाकडून चूक झाली, चेंडू जर सुटला किंवा मागे गेला तर नक्कीच तिथे धाव असेल. स्ट्राइक चेंज नसेल, आणि जर स्ट्राइक चेंज हवी असेल तर यष्टीरक्षकाकडून चूक व्हायला हवी आणि दोन्ही फलंदाज नक्कीच क्रीज मधून एकदम क्रीज सोडली पाहिजे, याची देखील नोंद घ्यायची आहे. हा लोअर फुल टॉस चेंडू. आता मात्र सामन्यामध्ये एकतर्फी विजय पाहायला मिळेल का? 3 चेंडू आणि विजयासाठी 16 धावा. येणारे 3 चेंडूंवरती मोठे प्रहार करावे लागतील फलंदाजाला. तर 3 चेंडू 16 धावसंख्या. गोलंदाजावरती आक्षेप घेतला जातोय पुन्हा एकदा. तर थर्ड अंपायर नक्कीच मैदानात जायचंय. तीन चेंडू विजयासाठी 16 धावा. इथे मात्र भिरकावून दिलाय चेंडूला, परंतु फटका मिस टाइम आहे का? चेंडू जातोय सीमारेषा पार. 1 बाउन्स ओव्हर द रफ, चौकार. आता मात्र समीकरण पाहतोय आपण. 2 चेंडू आणि विजयासाठी 12 धावा. दोन्ही चेंडूवरती मोठे फटके म्हणजेच षटकार मारावे लागतील. जरी चौकार आले तरी कुठेतरी सामना झुकताना पाहू आपण काळेची वाडी या संघाकडे, परंतु 2 चेंडूमध्ये 2 षटकार लगावले तर विजय प्रस्थापित करेल MK बॉयज खामगर हा संघ. आणि हा चेंडू येतोय तो गडी बाद झाला. नक्कीच बॅटीची कड लागून चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आता मात्र पूर्णपणे सामन्याची हवा काढून दिली गोलंदाज समीरनं, कारण की उर्वरित समीकरण पाहतो 1 चेंडू आणि विजयासाठी 12 धावा. जर इथून 9 चेंडू किंवा खराब चेंडू पाहिला आणि त्या चेंडूवरती मोठा फटका आला तर नक्कीच पुन्हा एकदा कमबॅक करेल खामगर हा संघ, परंतु जर चांगला चेंडू फेकला तर विजय प्रस्थापित करेल. 1 चेंडू विजयासाठी 12 धावा. आता मात्र फटका सुरेख होता, परंतु क्षेत्ररक्षक येतोय रवी. 1च धाव, 1 धाव देखील नसेल. षटक समाप्त झालंय. धावसंख्या 12 धावेने इथे मात्र विजय प्रस्थापित केला गेलाय. काळेची वाडी हा संघ विजयी झालेल्या संघाचं खूप खूप अभिनंदन. त्याच प्रकारे चांगला खेळ केलात आपण देखील. MK बॉयज खामगर संघ तुमचं देखील गोड गोड कौतुक. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला असेल चोन संघ आणि दुसऱ्या बाजूला संघ असेल तो राजे लवाई हा संघ, जिथे मात्र नाणेफेकी जिंकले चोन संघाने आणि प्रथम